आफ्टरनून फ्रेंड. तर कशा आहात तुम्ही सर्वांनी? नम्रता ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कारण आज खूप दिवसानंतर आपला नवीन ब्लॉग येत आहे आणि ब्लॉग असा येते का आज आहे महाशिवरात्री आणि आम्ही चाललोत मंदिरात दर्शनाला. आणि माझ्याकडे व्हाईट ड्रेस नव्हता म्हणून मी कुठला तरी कलरफुल घातलाय. राहू दे, चल आता काय करू, एमर्जन्सी प्लॅन झाला घाईघाईने. मम्मी सा बोलतात चल तर चल, कारण मी रेडीच नव्हतो. मी टायमावर रेडी झालो, माझा काही विचारच नव्हता जायचा. मी जाणार होतो उलव्याला आमच्या मंदिरात, तर या बोलतं इथं पण चल म्हणून इथं पण टायमावर रेडी झालो. तर आता चाललो ना मी, तर तुम्हाला दाखवते. आता आम्ही निघलो आणि बघा नीला धुपलं गया चप्पल बिप्पल आमचे तापले. आमच्या गावांना ऊन लागतंय बघा, असा ऊन. सूर्यदेव सगळा आमच्या गावठांमध्ये चाललाय. काय काम असतं कोणा पापर बिपर सुकवायचं असतील तर या आमच्या तयाशी असा मी सांगतोय आम्हाला पण द्या काय. आणि आता आम्ही निघून तर सगळ्यात पहिला आम्ही चाललो गावठांचे शंकराचे देवलान तल्यावा येतो तयाशी चाललो. डोंगराव पण आहे गाई, डोंगराव पण आहे. आम्ही गेलो नाही, सकाळी आमची मम्मी जाऊन शाली, आम्ही गेलो नाही. मी उठलो नव्हतं म्हणून गेलो नाही. आणि आता तल्यावर चाललो तर तुम्हाला दाखवते. तल्यावर चालून आम्ही जावाला, तुम्ही पुणे या. पप्पा आमचा सकाळपासून जेवण बनवायला गेलाय तिथं, म्हणून आम्ही जेवायला चाललो. आता आम्ही आलो गावठणला जेवायला गेलो, तिथून जेवून आलो डायरेक्ट आमच्या उलवानोच्या हनुमंताच्या मंदिरात. आणि मी बघा सरबत पिवायला आली. सरबत नाही वाटत नाही तर आमच्या लय मोठा पचका होणार आहे. तर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये आमचा हनुमंताचं मंदिर तुम्हाला दाखवतंय. आणखी जाऊ काय बघलाच नाही का, पहिलाच ब्लॉग असेल हनुमंताच्या मंदिरात, तर तवा नाही केला. आज पहिलाच ब्लॉग आहे आमच्या हनुमंताच्या मंदिर. तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो. नाही बघा पुरं चालली. आणि जय शंकर बघा कलिंगड स्पेशल समाधान. हा मग समाधान मग काय करतो कशात वहिनी? मस्त. आणि गाडीमध्ये आली कोण आहे काय जल्दी आहे बघा व्हिडिओ कॉलवर. आणि आई सकाळी करता लसूण सोलतात बघा. आई लसूण सोलतात. काय आई सकाळला लसूण आहे सोलता बाबा. गज अंकल हाय करा समाधान अंकल. बघा हा आमचा नवीन हनुमंताचं मंदिर. हा हॉल आहे. रुपेश भाऊ बघा
खूप दिवसानंतर भाऊ कधी आले तुम्ही आता येऊन 3 तास. झालं. म्हणजे आता चालू वाटतं काय जो बाबा अंका कैसा खाला जयशंकरने हात घालून घालून घाला का तो नाही बोलते का बघ, हे हा? बघा हे जयशंकरने ना खिडकींचे हात घालून घालून वेफर खात होता अजूनपर्यंत खाते बघा जय सांगतानी ना एक पिशवी खाली सांग जयशंकरनी का त्याही एक पिशवी खाली का मग काय आणि गजू अंकल एकदम शांत नाही बसलाय. गजू अंकलनी काहीच नाही एकदम शांत ना आवाजच नाही. गजू अंकल नाईट शिफ्ट आलाय वाटत डोलो चलतय मग काय सांगते जा झोपाला तर नाही मैत्रीला बरं नाही आणले का उठली नव्हती लसूण काशीला बाती का काय अंकल सकाळी आलती ना जेली तवशी आली नाही म्हणजे जेवल्याची अंकलने कंटाळ आपल्याला निघली. सुंदरकांती सोडलाय. हा ट्युशन आहे ना बाई ट्युशन बाती का ट्युशन देतोय का दोन पोरं आहेत आणि तिथं. पहिले दोन पोरी आहेत त्या येत नाही आता दोन पोरी आता येतात दोन ना पोरी येतात आणि ही कारण नुसतीच बसली लसूण पण चालू नाही ती आता घरपणीच आमंत्रण करते आम्हाला बिल्डिंग आमची झालेली आहे तुम्ही घरभरणीला या का कवा होतं तारीख सांग ना त्यांना आणि एक माणूस नवीन बसला लसूण 35 ला सोडावा का 36 ला आता 33 फेब्रुवारी फेब्रुवारी कापला पुढच्या वर्षी पुढचे का एक वर्षी बघता कसा घरचा घरांचा वातावरण आहे म्हणजे या वर्षी 74 बरोबर वर्ष संपते तू नाव आहे मीटर लावून चेक करा हा 2 वर्ष जातं का 3 वर्ष जातं बाबा काय काय फळटायची सगळी मशीन आण काय बॉम्बे मसला मग अंकल कत्ती कलिंगड खाला सांग खरा खरा सांग एकदम खरा दोनच जे घाला असेल कपच्या बस दोनच कपच्या खाल्या बोलतो अंकल अरे तो कपच्या खाल्या तर काय करते माहितीये का ऐक ना काय? याची मुद्दाम खराब करतात आवाजासाठी ती वेगळी नाचते माझ्याकडे बघून पोटच्या. म्हणजे यांशी खराब करतं का हा न तुझ्या घरी बघून असतं म्हणजे ते खावायला भेटतं लपून तिकडे जातं कोण पर्यंत बसा ऐसा का आता यांची लाल कंच असेल अंकल यांची आता दादा यांची कलिंगड लाल कांचा सर बोलतात कुठला दादा इथं बघ. यो वाला गाईज आपले मोठे बाबा बघा बाबांचा आज उपवास आहे आज तुम्ही काढलं ना? तुझ्याकडे काय बघतो ते कलिंगड घेऊन ये हो. किती खाले विचार पप्पांनी किती कलिंगड खाला मी जास्त नाही खाली उपास करतो उसास करते जाम बोलते. काय जोक करू आत्या आलेली आहे आत्या एकटीच आलीस आज तुझे माझी परपंच आता आहे माझा परिवार थँक्यू कलिंगड खाल्लास का नाही खाला खाजा खाजा कलिंगड खाजा ती काकू खूप लवकर आली काकू आवरेल लवकर का आलीस मी सकाळी 10 वाजता आलेली त्याच्यानंतर 10 वाजता गेली सकाळी लवकर येऊन 10 वाजता गेली त्याच्यानंतर पुन्हा आली कला जलतीस जेवण बनवायला माझी 2 मुलं आहे छोटी छोटी ट्युशन देतच बोलता आता हा घेते मग ऍडमिशन भरती पाहिजे का तुला हा इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम सेमी इंग्लिश बाबा बघा कोणाला जावायचं असेल तर ए चकोट आमच्या बाबूला केस आलं ना बघा दिसतात का फॉरेनर आहे तो आमचा हाय कर बाबा हाय काय कर मारू का वहिनी बाय बाय तर आता आम्ही जस्ट आलोत आम्ही आणि मी फ्रेश वगैरे झालो यायला खूपच उशीर झाला कारण नेरूला गेलो नी साना सोडली आहे नील आणि मम्मीला सोडूनशी आम्ही पप्पांनी मी घरी आलो म्हणजे उलव्याशी नेरूला गेलो आणि तिथून घरी आलो तर यायला उशीर झाला आणि यायला पहिले फ्रेश झालो आणि बरं ब्लॉगची एंड करते आणि आज ना इतकं खाऊन पोट जाम झालं आहे ना काय सांगू तुम्हाला कारण पहिला गावठाणला गेलो तिथं काय काय खाला बरं उलव्याला गेलो तिथं कलिंगड वगैरे खाला म्हणजे
आजचा दिवस एकदम भारी गेला. शिवरात्रीचा दिवस एकदम भारी गेला. माझा उपास वगैरे नव्हता, माझा कधीच उपास नसतं. मी उपास असला तरी भाजी खातं. जेवलो मी आज पण. तुम्ही पण जेवा. जास्त उपास करू नका. तर लवकरच दुसरा ब्लॉग येईल आपला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मी असा डिसाईड केला आहे का आता सध्या आमच्या एक्झाम्स वगैरे आहेत मध्ये, तर त्या एक्झाम्स वगैरे झाल्या का रेग्युलर ब्लॉग चालू करणार आहे. म्हणजे 2 दिवसात किंवा 8 दिवसात ब्लॉग. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आमचे नवीन नवीन ब्लॉग्स बघायला भेटतील. तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.